साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नाफेडची बंद पडलेली खरेदी सुरू करण्याची मागणी. ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. बारदाण्याअभावी नाफेड मार्फत जिल्ह्यात सुरू असलेली खरेदी बंद पडली असून सदर खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणी संदर्भातील निवेदन आज 3 जानेवारीला ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडलेली असून जिल्ह्यात बारदाण्याअभावी नाफेडची खरेदी बंद पडली आहे. बंद पडलेली सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या घरात असलेले संपूर्ण सोयाबीनची मोजणी होईपर्यंत नाफेडची खरेदी बंद करू नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, ॲडव्होकेट जयश्री शेळके, संदीप शेळके, लखन गाडेकर, आशिष खरात यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी बऱ्याच प्रमाणात ही बंद ठेवण्यात आलेली आहे. ती तातडीने सुरू करण्यात यावी यासाठी आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. नाफेडमध्ये सोयाबीन खरेदी जेव्हा शेतकरी जातात सोयाबीनच्या खरेदीसाठी त्यावेळी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून उडवाउडीची उत्तरे दिली जातात. कुठेतरी बारदाणाअभावी खरेदी बंद ठेवण्यात आली असं सांगितलं जातं. काही ठिकाणी मॉइश्चरचं कारण किंवा काडी कचरा आहे, डागाळलेली सोयाबीन आहे, अशी कारणं देत सोयाबीन खरेदी ही बंद करण्यात आलेली आहे. मुळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणात होतं आणि आज त्या ठिकाणी बाजारभाव हा अत्यंत कमी आहे सोयाबीनला. त्यामुळे ही सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी. शेतकरी आज स्वतःचा बारदाना देऊन त्या ठिकाणी सोयाबीन देण्यासाठी उत्सुक आहे. अशा परिस्थितीमध्ये बंद बसलेली सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्यात येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी नाफेड अंतर्गत जी सुरू आहे ती अतिशय धीम्य गतीने स्लो आणि टाळाटाळ करत सुरू आहे. त्याच्यात आता साहित्य बारदाना पोते नाही हे कारण सांगून त्या ठिकाणची खरेदी जिल्ह्याभरामध्ये बंद आहे. यामुळे शेतकऱ्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हेळसांड होऊन राहिली. माल नेण्या आणायला त्यांना डबल खर्च येऊन राहिला. जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही आज सर्व शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं. हे सेंटर ताबडतोब चालू करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल. कारण शेतकऱ्याची पहिली जेवढी हेळसांड आहे की सोयाबीनला भाव नाही, मार्केटमध्ये भाव नाही म्हणून सेंटर सुरू झाले. त्या सेंटरमध्ये मी त्या ठिकाणी टाळा आणि शेतकरी स्वतःच्या आणलेल्या पोत्यामध्ये किंवा शेतकऱ्याच्या बारदाण्यामध्ये माल देण्याला त्या ठिकाणी तयार असताना सुद्धा ते घेत नाही. आमचं असं म्हणणं त्या ठिकाणी जर शासनाकडे साहित्य बारदाना नाही पुरेसा तर शेतकऱ्याने आणलेल्या बारदाण्यामध्ये तो माल घ्या, पण तू खरेदी चालू ठेवा.